बस स्थानकासमोर बियर बार लॉज मालकांमध्ये बेकायदेशीर बांधकामावरून वाद. पालिकेची कारवाई, साहित्य जप्त, मात्र मोठी तोडफोड टळली. संगमनेर बसस्थानकासमोर असलेल्या 2 मोठ्या बियर बार, हॉटेल व लॉज मालकांमध्ये बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही संबंधित व्यावसायिकांनी एकमेकांविरुद्ध नगरपालिकेकडे बेकायदेशीर बांधकामाबाबत अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे. प्रथमदर्शनी रस्त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाबाबत शंका उपस्थित होत असून त्यावरूनच तक्रारी दाखल झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जेसीबी व 2 ट्रॅक्टरसह पथक घटनास्थळी दाखल झाले. पालिकेच्या पथकाने काही बांधकाम साहित्य जप्त केल्याचे दिसून आले. मात्र कोणतीही मोठी तोडफोड किंवा व्यापक कारवाई न करता पथक परतल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही केवळ औपचारिक कारवाई होती का की पुढील मोठ्या कारवाईचा इशारा, याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान संबंधित दोन्ही व्यावसायिक हे माजी नगरसेवक असल्याने हा वाद केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून अस्तित्वाच्या राजकीय लढाईचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. बसस्थानकासमोर नगरपालिकेची वाहने व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असतानाही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात खरे खोटे काय याबाबत अधिकृत माहिती मिळणे आवश्यक असून नगरपालिकेकडून स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.